नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे, रात्रीलाच कंटिन्यू केलेलं आहे आपण. तर आज तरी पण तारीख आज 30 तारीख आहे आणि वार आज शनिवार. आज आपण नाईट केली पूर्ण, रात्री ते एंड केला. त्याच्यानंतर आपल्या 3-4 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली ट्रिप केली आहे माळुंगी ते वाकड. त्याचे 170 रुपये दिलेत आपल्याला, 20 मिनटं वेळ लागला. त्यानंतर वाकड ते एअरपोर्ट त्याचे आपल्याला 228 रुपये दिलेत 20 किलोमीटरचे. रेट खूप कमी दिला आहे ओलाने, पण वेळ कमी लागला ड्रॉप करायला, त्यासाठी काही नाही वाटलं. त्याच्यानंतर एअरपोर्टवरून मोशीची ट्रिप पडली होती आपल्याला, पण त्या पण ट्रिपचे आपल्याला 192 रुपये दिलेत ओलाने. ते 20 किलोमीटरनंतर ते पण रेट खूप कमी दिला आहे. ते पण काय आपण जागेवर पिकअप केलं आणि डायरेक्ट 35 मिनटामध्ये ड्रॉप केलं, त्यामुळे त्याचं पण काय नाही वाटलं. त्याच्यानंतर आत्ता एक जस्ट आपण मोशीतून चाकणची ट्रिप आणली आहे एकतानगरची. त्या ट्रिपचे आपल्याला उबरने 230 रुपये दिलेत. आपल्याला ड्रॉप करायला कस्टमरला 20 मिनटं लागले. जस्ट ड्रॉप करून आपण आता पेट्रोल पंप CNG पंपावर होता, CNG भरून घेऊयात. तशा आहेत 3 गाड्या CNG. त्यामुळे आता ट्रिप पडत नाही थोडीसं, त्यामुळं मला तोपर्यंत CNG भरून घेऊ. आता गाडीमध्ये फक्त 3 गाड्या CNG आपल्या. त्यासाठी ठीक आहे, चालू आहे आपलं CNG भरणं. कितीचा बसते बघू. 3 गाड्या आहेत तशा. 6. तर मित्रांनो, आपण सकाळी घरी आलो होतो. सकाळी 6ला घरी आलो. ट्रिप पडत होत्या, पण एका ट्रिप आली होती आपल्याला सकाळी 6 वाजता. 404 रुपये पुणे स्टेशनची. फेअर खूप कमी होता, 38 किलोमीटरचा तेवढा रेट देत होतं. त्यामुळं ते एका ट्रिप वेबसाईट केली नाही मी. त्यामुळं मी घरी येऊन झोपी गेलो. आपण चाकणला CNG भरला. तसंच घरी आल्यानंतर इथंच आल्यानंतर ट्रिप पडली. त्याच्या आधी कुठली ट्रिप पडली नव्हती आपल्याला. आणि घरी आल्यानंतर पडल्यामुळं म्हटलं आता जाण्यात काय फायदा नाही, रेट पण खूप कमी देते. त्यामुळं आराम वगैरे केला आत्तापर्यंत. आत्ता वाजलेत दुपारचे 2:41 झालेत खरं तर. आणि आपण एक वाजता उठून चहा वगैरे नाश्ता करून आता थांबलो. बघूयात आजचा दिवस. आज काय, आज गाडीची आज 1 वर्ष झालं गाडीला कंप्लीट. तर रात्री तर पूजा झालेलीच आहे, पण आज पण काहीतरी आपण करणार आहे गाडीसाठी, म्हणजे वेगळं. काल तर पूजा झाली थोडक्यात म्हणण्यापेक्षा, बऱ्यापैकी काल एन्जॉय केली आपण. पूजा वगैरे पार्टी वगैरे झाली कालच्या डेटमध्ये. पण आज स्पेशल दिवस आहे गाडीसाठी. तर बघूयात काय करू शकतो आपण संध्याकाळपर्यंत. काहीतरी अजून प्लॅन आहे संध्याकाळपर्यंत गाडीसाठी, म्हणजे पूजा वगैरे करूच. संध्याकाळी तर करणारच आहे ते पूजा, त्याचा काही विषय नाही. चला जेवण वगैरे करू आता आणि निघूयात कामाला. आता उशीर तर झाला भरपूर. 3:44 झालेत. बघूयात, चालू करू होता डिवाईस सगळे आणि बघूयात कुठली ट्रिप पडते. आणि घरासमोर ट्रॉफिक तर जाम लागले, तरी पण आपल्याला सुट्टी करायची नाही. त्या हिशोबानं आता काम करायचे. भले 8-9 वाजेपर्यंत जेवढं झालं तेवढं. ट्रिप तर पडायलाच होता लवकर इकडून. ठीक आहे, तर चला जाऊयात. एक ट्रिप आली, 487 रुपये दाखवले, 27 किलोमीटरचे. फेअर चांगला दिला आणि थोडंसं बीड दौडून ते थोडं ट्रॉफिक आहे आता. बघूयात, आपल्याला दौंडीमळ्यातून पिकअप आलेलं आहे. करतो अपडेट. इकडं गाडी लावली आता आणि जाऊयात आपण कस्टमरला पिक करण्यासाठी आता. तर मित्रांनो, आपली आता दुसरी पण ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आपल्याला दुसरी ट्रिप ओंकार चौकातूनच आली होती आणि हे अंतर जे होतं 20 किलोमीटरचे आपल्याला 330 रुपये दाखवले होते. ॲक्च्युअलमध्ये किती दिलेत मी काय बघितलं नाही अजून. बघूयात शेवटी. पण आपल्याला वेळ जे लागला ही ट्रिप कंप्लीट करायला, जवळपास 50 मिनटं लागलेत. आणि आपण आत्ता जस्ट कस्टमरला थांबून इथं विश्रांतवाडीमध्ये थांबलो. ओंकार चौक ते विश्रांतवाडी अशी ट्रिप होती. आता नेक्स्ट जी ट्रिप पडली आपल्याला पिंपरी चिंचवडच्या साईडचे 8 किलोमीटरचे आपल्याला 272 रुपये दाखवलेत. 1.5 किलोमीटर पिकअप आहे. आपण चाललो आहोत कस्टमरला पिक करण्यासाठी. थोडंसं ट्रॉफिक आहे विश्रांतवाडी चौकामध्ये, त्यामुळं आपण थांबलो तिथं. ठीक आहे, बाकीचं करतो अपडेट तिथं पोहोचल्यानंतर.
आत्ता चेक केलं, हे उबरचं रिझर्वेशन आहे त्यामुळं ते फेअर तेवढं दाखवलं 8 किलोमीटरचे 272 रुपये. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये किती देते 200 रुपये कमी देणार ते. आपण चेक करूयात. आता सिग्नल सुटले, आपण निघूयात आधी. गैरादी लोकांनी रिझर्वेशन टाकलं आहे आणि फोन करालो उचल नाही गेले कोणी बी. एक 10-15 मिनटं वेट केलं आहे आपण, ती राईड कॅन्सल केली. त्या राईडची आपल्याला 64 रुपये दिले उबरनी. बाकीचे ॲपवर राईड पडत आहेत, पण आपल्याला पिंपरी चिंचवडच्या साईडची पाहिजे. ठीक आहे, कॅन्सल झालं रिझर्वेशन. काय करणार होतं, आपल्या हातात तर काही नसतं. कॉन्टॅक्ट केला मी 4-5 वेळेस कॉल केला, पण ते काही रिसीव नाही केला कॉल त्यांनी, आणि काय मेसेजचा पण रिप्लाय काही केला नाही. त्यामुळं आपण राईड कॅन्सल केली. ठीक आहे, आणि आत्ता पण राईड पडत आहेत, पण आउट साईडच्या पडत आहेत. आपल्याला पाहिजे तिकडच्या नाही पडत आहे आता. ठीक आहे, बघूयात दुसरी कुठली पडते आता. मस्त आपल्याला पुढची ट्रिप आपल्याला इथून पडलेली आहे. कोणता ऑगस्ट व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे. तर इथून पडली आपल्याला ट्रिप चिंचवडची, आणि ते 268 रुपये दाखवले. बघूयात ॲक्च्युअलमध्ये किती देते. कस्टमरचा वेट करतोय आपण इथं. तर मित्रांनो, आपल्याला या ट्रिपचे 293 रुपये दिलेत. आणि आत्ता एक निगडीची ट्रिप पडली आपल्याला ओलावरती. ती ॲक्सेप्ट करून आपण निगडीला निघालो होतो, म्हणजे कस्टमरला पिक करण्यासाठी. आणि या वेळेला या ट्रिपला कंप्लीट करायला आपल्याला विश्रांतवाडी ते भूमकर चौक त्यांनी रस्त्यामध्ये लोकेशन अपडेट केलं. चिंचवड स्टेशनचं लोकेशन होतं ते सुरुवातीचं. पण ते त्यांना नंतर सुचलं की त्यांनी मग भूमकर चौकाचं लोकेशन टाकून अपडेट केलं उबरवरती. मग ते आपल्याला 350 रुपये त्यांनी उबरने कलेक्शन केले टोटल कस्टमरकडून, आणि आपल्याला दिलेत 294 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट ट्रिप आपल्याला ओलावरती आलेली आहे गोटू टाकल्यानंतर. तर आपण जाऊयात कस्टमरला पिक करण्यासाठी. एकदम आलोत आपण एकदम कस्टमर लोकेशनच्या जवळच. वाजता आहेत आउटसाईडच्या आहेत, त्यामुळे मग आता घेतलेली ट्रिप सोडायची नाही, त्यासाठी याला कंटिन्यू करू. हे घेऊत आपण आज पार्टी पॉपर और कुछ स्प्रे नहीं है. स्प्रे माल खत्म है. अच्छा. तर मित्रांनो, आपल्याला निगडीची ट्रिप कंप्लीट केल्यानंतर निगडीच्या ट्रिपचे आपल्याला टोटल जे कलेक्शन केले आपण कस्टमरकडून 173 रुपये, आणि उबरने आपल्याला दिलेत ओलानी आपल्याला दिलेत 160 रुपये, म्हणजे एकदम कमी फेअर दिला आहे. ठीक आहे, पण काय 11 किलोमीटर आपण आणलं होतं कस्टमरला. आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच ट्रिप पडली तरमेक चौकातून चाकण चौकाची. महात्मा फुले चौकामध्ये जस्ट आता कस्टमरला आपण सोडले. तरमेक चौक ते चाकण अशी ट्रिप पडली होती आपल्याला. कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे आपण 301 रुपये, आणि उबरने आपल्याला दिले 216 रुपये. आणि आपल्याला वेळ लागला होता ट्रिप कंप्लीट करायला 50, आणि जस्ट आता मग कस्टमरला ड्रॉप करून आपण ते सामान वगैरे घेतलं आहे. आता परत आपल्याला छोटासा एक केक घ्यायचा आहे. बघूयात कुठं शॉप चालू आहेत का. वेळ उशीर झाल्यामुळं आता शॉपची काय तेवढी हे नाही आहे. असतील तेवढीत बघू. आता एक चाकणमध्ये होतं, ते एक आपल्याला जमू द्यायसारखं नव्हतं आव्हान त्याच्यामुळे तिथून काही घेण्यात आला नाही केक. तर बघूयात थोडंसं पुढे जाऊन बिरदवडीत असं, म्हणजे आपण जिथून रेग्युलर घेतो 1-2 शॉप आहेत तिथे बिरदवडीमध्ये, ते आपण तिथे रेग्युलर घेतो. तर तिथं आपण बघूयात आहेत का. इथून घेऊयात एक छोटासा केक सेलिब्रेशनसाठी. ठीक आहे, तर मग चला भेटूत. आणि कलेक्शन जे झालं आहे तुम्हाला शेवटी कळवतो. कलेक्शन आपण शेवटी कळवतो, मला पण बघावं लागेल, कारण आपण रात्रीपासून काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुपारी सकाळी आपण घरी गेलो, आणि दुपारी 3-4 वाजता घराच्या बाहेर पडलो. त्यामुळं मला पण चेक करावं लागेल रात्रीचं किती झालं आहे, रात्रीचं कोणतं आहे, आताचं कोणतं आहे, आणि कुठल्या कुठल्या ॲपमध्ये. मी पण काय आतापर्यंत बघितलं नाही, सारखं आपलं चालू आहे काम. ठीक आहे, चला तर आपण गाडी पुसून घेऊयात. आपली बारकी बंधू गाडी पुसताना आता. आणि नवीन दुसऱ्या वर्षाची सुरुवात करूयात. ठीक आहे, हरभरा आपण कालच रात्री घातला आहे. थोडंसं झाली होती गाडी, मला थोडंसं पुसून घेऊन परत एकदा आपण पूजा करून घेऊ दादा, आणि सुरुवात करूत नवीन वर्षाची, नवीन दिवसाची उद्यापासून.
नंतर थोडा ते खूप पातळ आहे. ठीक आहे बरोबर आहे. काय दिसणार गेला हे करून घे थोडं. टिपके लाव टिपके बदल काय करू बदल टिपके लाव. हां राईट. क्या बोलती पब्लिक. ते हे घे ते उडवायचं घेतलास की नाही. दुसरा आहे सीटवर एक. निघाल ते फोल्डा होतास. काय म्हणतात त्याला कोणता फ्लेवर वगैरे फ्लेवर सेलिब्रेशन काय म्हणतात त्याला सांग. काय म्हणतात सांग ते वाचून सांग जाऊ दे. हां सांग हां शाळेत करायला जातेस मग हे टाकतो दादा. शाळेत कायला जातो सांग. काय शिकतो शाळेत जाऊन हे वाचाय ना तर. हां शाळेत इंग्रजी शिका पुस्तकच नाही तुला मग शिकायचंच नाही आपल्याला. ओके वेलकम माय काय म्हणायचं. बघाव म्हणलो कसं राहते. हां उडते का नाही तर तुला हातात राहा तुझ्याच हातात राहू दे. पुढे गाडीच्या समोर आहे. हां काय म्हणावं काय म्हणायचं. थोडंसं पुढे येऊन फोडावं की नाही. असं समोर इकडं उडायचं गाडीवर गेलं. गाडीला ठेव तिथे ठेव. हां तिथे ठेव. ओके तर अशा प्रकारे आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे. आता झालेलं आहे. काय म्हणतोस भया केक कसा आहे चांगला आहे की नाही. फ्रेश तर आहे. एक मिनटं मला फ्लेवर काय नाही मला बघू दे फ्लेवर काय ना स्वस्त मध्ये मस्त आणलेला आहे. संत्रा आहे. गरीब ले खाले गरीब खाले. अरे खायला द्याला खा दे का आता लाव नाही इकडे द्या की. आज बनवले बघा खीर आपल्या इथं एक नंबर. बंधूनी बनवली आपल्या खीर. थोडंसं फिसकल आहे काय
नंतरच करायची ऋषी आम्ही आल्यावर आत्ताच. तुला म्हणतो मी 5 मिनिटं आरामला 10 मिनिटामध्ये त्यासाठी फिरून घेईन. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 11:53 झालेले आहेत, म्हणजे 12 वाजले जवळपास. आणि आता जेवण वगैरे झालं आपलं. मग आजचं आपलं कलेक्शन झाले टोटल 2360 रुपयाचं झालं आहे. ओलावरती 1077, उबरवरती 1115 आणि रॅपिडोवरती 170, असं 2360-62 रुपये काहीतरी असं कलेक्शन झालं टोटल. आणि त्यामध्ये आपण सकाळी 6:30 बहुतेक 550चा सी एन जी टाकला आहे. सकाळी सी एन जी भरल्यामुळं आता काय आपण सी एन जी भरणार नाही, अजून 4-5 गाड्या आहेत गाडीमध्ये. ठीक आहे, तर मग अशा प्रकारचे आजचा दिवस एक नंबर गेलेला आहे. आणि आपल्या गाडीला 1 वर्ष आज कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं आज वेगळं सेलिब्रेशन पण झालं आपलं. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण या व्लॉगला इथं एंड करूयात. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.